मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज बनवणार आहे आपण एक रेसिपी, दाखवते मी तुम्हाला मी कोणती रेसिपी करते। चला मग या आपण रेसिपी कोणती करताय बघूया। हे बघा फ्रेंड, मी आता कढई ठेवली, गॅस चालू ठेवला। आता त्याच्यामध्ये तेल टाकते। मी चिकन कलेजी करते, चिकन कलेजी बनवते मी। कढई टाक, आता ते तपू देऊ आपण, मग त्याच्यामध्ये तेल ऍड करते। हे बघा मी तेल टाकला आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला। आता कांदा मस्त होऊ देऊ आपण, त्याले असं लालसर कांदा होऊ द्यायचा। तर मसाला त्याला शिजवायचा, म्हणजे आपल्याला मिक्सर मधून काढायची गरज बी नाही। मसाला एकदम मस्त लागते असं करायचा। आता टाकते मी अद्रक पेस्ट, लसूणची पेस्ट टाकते। अद्रक पेस्ट लसूण टाकली, पेस्ट आणली होती विकत, पेस्ट टाकली। अमेजिंग, एक पूर्ण पॅकेट टाकायचं। आता 2 कापलेले टोमॅटो टाकते मी, 2 छोटे छोटे टोमॅटो कापले होते ते टाकते। आता मस्त होऊ द्यायचे ते। थोडंसं मीठ ऍड करायचं, म्हणजे लवकर होईल। आता टोमॅटो मस्त होऊ द्यायचं। हे वगैरे टोमॅटो पूर्ण झाला आपलं। आता आपण त्याच्यामध्ये थोडे मसाले ऍड करू। आता मी पूर्ण मसाले ऍड करते। मस्त लागते भाजी, करून खाजा। आता मी त्याच्यामध्ये मसाले ऍड करते। 2 चम्मच लाल मिरची टाकते, अर्धा चम्मच हळद टाकते, 1 चम्मच धना पावडर टाकते। आता हे मसाले आपण मिक्स करून घेऊ। आता मस्त तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा तो मसाला। आता या मसाल्याला थोडं पाणी ऍड करू शिजवायचं। जर आपल्याला चांगलं तेल सुटत नाही आणि पूर्ण मसाला आपला होत नाही, 10-1 मिनिट तरी हा मसाला चांगला होऊ द्यायचा। पाणी आटलं की पाणी टाकून मस्त शिजवायचं त्याला। 2-3 वेळा थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपला मसाला पूर्ण मस्त होतो आणि मस्त तेल बी सुटतं आणि भाजी पण खूप टेस्टी होते। चांगला शिजू द्यायचा त्या मसाल्याला। हे बघा मी पाणी अजून ऍड करते, थोडं पाणी ऍड करून शिजवायचं। हे बघा आपला मसाला कसा तयार झाला, कसं तेल सुटलं त्याला बघा, दिसतंय का तुम्हाला? थांबा 1 मिनिट। हे बघा आपला मसाला कसा तयार झाला, मस्त तेल पण सुटलं त्याला आणि मस्त तयार पण झाला। खूप टेस्टी लागते ही रेसिपी, भाजी खूप टेस्टी लागते, खाऊन बघा, खूप टेस्टी होते भाजी। माझा मसाला बघा कसा झाला। बघा किती तेल सुटलं त्याला बघा। तर त्याच्यामध्ये आपण ही कलजी टाकू, चिकनची कलजी ते टाकू। आता मिक्स करून घ्यायचं मस्त त्याला।
आता थोडं पाणी ॲड करून त्याला होऊ द्यायचं 5-10 मिनिटं. आता मी करते त्याच्यामध्ये पाणी ॲड. जेवढं आपल्याला ग्रेव्ही लागते तेवढं पाणी ॲड करायचं. कोणाला जास्त लागते, कोणाला कमी लागते. हे बघा, मला थोडी पाणी म्हणजे थोडंसं ग्रेव्हीच करायची होती, तर मी थोडं पाणी जास्त टाकलं, म्हणजे थोडं. हे झालं. आता शेवटी करते कोथिंबीर ॲड. हे बघा, आपली रेसिपी झाली तयार. कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा. खूप छान लागते ही चिकन कलेजी. आता मी करून घेते पोळ्या. मी ठेवला आता तवा. आता मी पोळ्या करून घेते. हे बघा, मी आता पोळ्या करून घेते. पोळ्या करणं झालं की बघा माझी रेसिपी. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा. नक्की आवडेल तुम्हाला माझा व्हिडिओ. आणि कशी केली मी चिकन कलेजी ते पण सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. हे बघा, चपात्या पण झाल्या माझ्या. कशा करते मी चपात्या ते पण सांगा मला. हे बघा, माझ्या चपात्या कशा झाल्या ते पण सांगा मला. चला मग इथंच मी व्हिडिओला एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हे बघा, झाली आपली भाजी. ओके, बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.